या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शरद पवारांच्या या आमदारावर गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महारवतनाच्या जमिनी हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे। हे प्रकरण वर्ष 2002चे असून भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक 122 ही महारवतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती। एकनाथ खडसेंनी या परिसरात तापीपूर्णा सहकारी साखर कारखाना उभारणार असल्याचे सांगितले। कारखाना सुरू झाल्यास जमिनीचा चांगला मोबदला मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात नोकरी मिळेल असे आश्वासन देखील दिले होते। फिर्यादी चमेलाबाई तायडे यांच्या म्हणण्यानुसार खडसेंनी त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत केवळ 51,000 रुपये आगाऊ दिले। नंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी पूर्ण केली। मात्र अनेक वर्षे उलटूनही त्या जागेवर साखर कारखाना उभारला गेला नाही। 2025 मध्ये कुटुंबियांनी जमिनीची माहिती काढली असता ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले। यामुळे तायडे कुटुंबियांना धक्का बसला। 11 फेब्रुवारी 2026 रोजी मूळ खरेदी खताची प्रत तपासली असता त्यात मोठा फेरफार झाल्याचे दिसून आले। खरेदी खतामध्ये जेथे मूळतः तापीपूर्णा शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज असे नाव छापले होते त्या जागी खाडाखोड करून शारदा एकनाथ खडसे असे नाव लिहिण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे। या फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणी तायडे कुटुंबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। त्यानंतर बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेला उधाण आला आहे। महारवतनाच्या जमिनीचा प्रश्न आणि त्यातील कथित फेरफार यामुळे दलित शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षिततेच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले गेले आहे। पोलिसांनी या फिर्यादीवर आधारित तपास सुरू केला असून खरेदी खतातील फेरफार, आर्थिक व्यवहार आणि संबंधित दस्तऐवजांची सखोल चौकशी केली जाणार आहे। एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्याकडून या आरोपांबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही।